एक महत्त्वाची बातमी आहे। नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। नाशिकच्या पालकमंत्री पदावरून सध्या भाजप आणि शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते। दरम्यान गिरीश महाजन यांच्याकडे नाशिकचं पालकमंत्रीपद देण्यात आलेलं होतं, मात्र त्याला स्थगिती देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासाठी भाजप आग्रही असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। स्थानिक भाजप कार्यकर्त्यांकडून देखील भाजपकडेच पालकमंत्रीपद असावं असा आग्रह धरला जातोय। मात्र दादा भुसे यांना डावलल्यानं शिवसेनेमध्ये देखील नाराजी आहे। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून सध्या तिढा सुटलेला नाहीये। नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्याकडे पालकमंत्री पदाची जबाबदारी देण्यात आलेली होती, मात्र सध्या नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदावरून स्थगिती देण्यात आलेली आहे। असं असलं तरी भाजप मात्र नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी आग्रही असल्याचं कळतंय। पालकमंत्री पदाबाबत बावनकुळे आणि महाजन यांच्यामध्ये देखील चर्चा झाल्याची माहिती आहे।